सुरुवात करतोय आताच्या घडीच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं. नोटाबंदीनंतर सुद्धा साईंच्या चरणी 31 कोटींचं दान अर्पण करण्यात आलेलं आहे. 50 दिवसात साईंच्या चरणी 31 कोटी 73 लाखांचं दान अर्पण करण्यात आलंय. VIP पेड दर्शनातून 3 कोटी 18 लाखांचं दान, 3 कोटी 80 लाखांच्या नव्या नोटा साई चरणी अर्पण करण्यात आलेल्या आहेत. महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय. नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर देवस्थानांमध्ये दान करण्याचं प्रमाण जे आहे, ती रक्कम जी आहे त्याच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळे आयकर विभागानं आपली दृष्टी जी आहे ती देवस्थानांकडे वळवलेली होती. शिर्डीच्या साई संस्थांमध्ये सुद्धा याआधी सुद्धा कोट्यवधींचं दान अर्पण करण्यात आलेलं होतं आणि याच्यामध्ये नव्या जुन्या नोटांचा सुद्धा समावेश होता. आणि आता 50 दिवसामध्ये जो आकडा समोर येतोय जो नक्कीच डोळे पांढरे करणार आहे. रवींद्र महाले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. रवींद्र, काय अधिक माहिती मिळते? साईंच्या चरणी कोट्यवधींचं दान जमा झालंय 50 दिवसात. नक्कीच वृषाली, नोटाबंदीचा जो निर्णय झाला आहे, निर्णयाचा साईबाबांच्या दानावरती कुठलाही जो परिणाम आहे तो बघायला मिळालेला नाहीये. या 50 दिवसांमध्ये साईबाबांना भाविकांनी एकूण 31 कोटी 73 लाख रुपयाचं दान केलेलं आहे. VIP पेड दर्शनच्या माध्यमातून 3 कोटी 18 लाख रुपये, तसंच सोनं असेल, सोनंही 2 किलो बाबांना दान स्वरूपात दिलेलं आहे. 56 किलो चांदी आहे. दानपेटीमध्ये एकूण भाविकांनी रोख रक्कम म्हणून 18 कोटी 96 लाख रुपये टाकलेले आहेत. तसेच देणगी काउंटरवरती 4 कोटी 25 लाख रुपये, ऑनलाईनच्या माध्यमातूनही जे भाविक दर्शनाला बाबांच्या शिर्डी देऊ शकले नाही त्या भाविकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून 6 कोटी 66 लाख रुपयाचं बाबांना दान केलेलं आहे. क्रेडिट कार्ड असेल, क्रेडिट कार्डच्याही द्वारे 2 कोटी 62 लाख रुपयाचं, चेक DD च्याही माध्यमातून 3 कोटी 96 लाख रुपये, तसंच जे प्रसादाला आहेत भाविकांचं भक्त साईबाबा संस्थांच्या भक्तांसाठी एका भाविकाकडनं 16 लाख रुपयाचे तिथे दान देण्यात आलेले. पण ते भक्तांसाठी मोफत प्रसादाची व्यवस्था केलेली होती. या 50 दिवसांमध्ये साईबाबांच्या दानपेटीमध्ये 4 कोटी 53 लाख रुपयाच्या 1000 आणि 500च्या जुना नोटा आहेत त्याही मिळालेल्या आहेत. तर एकूण 3 कोटी 80 लाख रुपयाच्या नवीन नोटा ज्या आहेत साई चरणी भाविकांकडनं दान आलेल्या आहेत. 2000च्या आणि 500च्या ह्या जर नवीन नोटा आलेल्या आहेत तर नवीन नोटाही 3 कोटी 80 लाख रुपयाच्या आज बाबांच्या दानपेटीमध्ये मिळाल्या आहेत. एकूण जर बघितलं तर या 50 दिवसांमध्ये जर बघितलं तर बाबांच्या दानात कुठल्याही प्रकारचा जो कमतरता आहे ती कमतरता दिसून नाही आलेली. जर मागील वर्षी जर बघितलं याच महिन्याच्या तर मागील वर्षीच्याही बरोबरीने यावर्षीचे आकडे आहेत. मात्र जर नोटा 1000 आणि 500च्या बंद झाल्यानंतर भाविकांनी जास्त प्रमाणात जे आहेत ते ऑनलाईन आणि चेक DDच्या माध्यमातून बाबांना दान दिलेलं आहे. नक्कीच धन्यवाद रवींद्र दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. नोटाबंदीनंतर सुद्धा साईंच्या चरणी आतापर्यंत कोट्यवधींचं दान जमा झालेलं आहे. ती आकडेवारी आपले प्रतिनिधी रवींद्र महाले आपल्यापर्यंत पोहोचवत होते. 50 दिवसांमध्ये साईंच्या चरणी 31 कोटी 73 लाखांचं दान अर्पण करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये नवीन नोटांचा सुद्धा समावेश आहे, सोनं आणि चांदीचा सुद्धा समावेश आहे. नक्की कोणत्या प्रकारे हे दान जमा झालेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. साईंच्या चरणी 50 दिवसात 31 कोटी 73 लाखांचं दान अर्पण करण्यात आलेलं आहे. VIP पेड दर्शनाच्या माध्यमातून 3 कोटी 18 लाखांचं दान, 50 दिवसामध्ये 53 लाखांच्या 1000 आणि 500च्या जुन्या नोटा दान स्वरूपामध्ये देण्यात आल्यात. 3 कोटी 80 लाखांच्या नव्या नोटा साईं चरणी अर्पण करण्यात आलेल्या आहेत. 2 किलो 909 ग्रॅम सोनं, 56 किलो चांदी अर्पण करण्यात आलेली आहे. दानपेटीमध्ये त्याच्यामुळे जमा झालेले आहेत 18 कोटी 96 लाख. देणगी काउंटरवर 4 कोटी 25 लाख जमा झालेले आहेत. ऑनलाईन देणगीच्या माध्यमातून 6 कोटी 66 लाख जमा झालेले आहेत. डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे 2 कोटी 62 लाखांचं दान अर्पण करण्यात आलंय. चेक आणि DDच्या माध्यमातून 3 कोटी 96 लाखांचं दान करण्यात आलेलं आहे.